पाचवी पंचवार्षिक योजना आहे ती 1974 ते 1979 या कालावधीमध्ये. या योजनेला आत्ता 2025मध्ये 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 50 वर्ष पूर्ण झालेत म्हणून याचं विशेष महत्त्व आहे. कारण यासाठी की 2024, 2025 आणि 2026 या तिन्ही अँगलनं या योजनेकडे बघितलं पाहिजे. मॉडेल कोणाचं आहे? ॲलन मान, अशोक रुद्र. ॲलन अशोक लक्षात ठेवा. आराखडा डी धार यांनी तयार केलेला आहे. आराखडा जरी तयार केला असला डी धार यांनी, पण त्यांनी मॉडेल वापरलं ॲलन आणि अशोक यांचंच. योजनेचे अध्यक्ष इंदिरा गांधी आणि उपाध्यक्ष मात्र DR गाडगीळ. हे महत्त्वाचे फॅक्ट आहेत या पेपरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. घोषवाक्य गरिबी हटाव, दारिद्र्य आणि स्वावलंबन. गरिबी, दारिद्र्य आणि स्वावलंबन हे 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. टार्गेट 4.4चं आहे आणि अचीव्ह किती झालंय? अचीव्ह झालेला 4.7%. म्हणजे टार्गेटपेक्षा जास्त अचीव्ह झालेल्या 2 योजना, पहिली योजना आणि 5वी योजना. बाकी सगळे टार्गेटपेक्षा खाली होत्या. मुख्य उद्दिष्ट काय? स्वावलंबन, गरिबी, दारिद्र्य, आर्थिक विषमता दूर करणे कॉमन आहेत. काय विशेष लक्षात ठेवायचं नाही. लक्षात काय ठेवायचं? निर्यात प्रोत्साहन, आयात पर्यायीकरण. निर्यात वाढावी यासाठी आयात पर्यायीकरणाच्या धोरणाचा अवलंब करण्यात आलेला आहे. हा एक मुद्दा लक्षात ठेवावा. विशेष म्हणजे या योजनेचा ऑब्जेक्टिव्ह काय? डिफरंट. तो म्हणजे 75-76ला आपण 20 कलमी कार्यक्रम राबवला, त्यालाही 50 वर्ष पूर्ण झाले. 75मध्ये RRBची स्थापना झाली, रिजनल रुरल बँक. त्यानंतर राष्ट्रीय आणीबाणी लावली, नॅशनल लेबर देशांतर्गत, आणि एकात्मिक बाल विकास कार्यक्रम. 3 महत्त्वाचे 75 मधले. त्यानंतर 76ला आपण पहिलं लोकसंख्या धोरण राबवलं आणि 77-78ला वाळवंट विकास कार्यक्रम. विशेष महत्त्वाचं काय? ह्या सगळ्या 3 गोष्टीला 50 वर्ष पूर्ण झाली. आयोग एक्सपेक्टेड आहे या 5व्या पंचवार्षिक योजनेवर खास भर देणे आणि पंचवार्षिक योजना 5वी गरिबी हटाव, इंदिरा गांधी रिलेट करा. विषय कंप्लीट लक्षात राहील.